एक लहानपणची जिवलग मैत्रीण होती. तिच्या घरी मी पडली राह नेहमी. लहानपणापासून तिच्याच घरी राह. तिलाच सगळं समजव. तिलाच सगळ्या गोष्टी शेअर करावं, हे करावं. आताही मला ते खास वाटते. वाटे. तिचे फोन येते, आजही येते. मीही करतो. मी तिला सांगतो माझे दुःख. हां. ते ऐकते. ते काय म्हणते, तिच्या नवऱ्याला 55,000-60,000 रुपये भेटते. म्हणते ना, मित्र जे अडचणीत काम येईन थोसे खरा मित्र राहते म्हणते. ते काय म्हणते मले, "मा एवढी तब्येत खराब आहे तर याच्यापासून उधार घे, त्याच्यापासून उधार घे आणि असं कर आणि तसं कर. पण एक असं नाही म्हणत का पाठवू का हो तुला ₹1? पाठवू का तुला चल म्हणजे नाही जास्त तर पाठवू का तुला ₹500? ₹500 55,000-60,000 भेटते तिथे तिच्या नवऱ्याला. असं नाही. अरे कोणी कोणाचं नाही आहे. पैसा आहे तर सगळं आहे, नाही तर कोणी कोणाचं नाही. माये एवढं नशीब खराब होतं. मला कोण्या गोष्टीसाठी तर शौक करायसाठी तर पैसा भेटतच नाही. पण मी बिमार पडतो तर त्यासाठी त्या माया मला लावासाठी माझा नवरा कर करते. 2-2 पोरी आहे. 2-2 पोरी आहे तर माही चुकी आहे का त्याच्यात? हं? माही चुकी आहे. पोरी होणं गुन्हा आहे काय? मायावरच आहे ते सगळं दबाव. का पोरी आहे, त्याचं हे करावं लागते, त्याचं ते करावं लागते. अरे मला एक काळजी आहे ना, मग मी करू तर काय करू? आता मी बिमार आहे. बिमार पडतो. दवाखान्यात नाही गेलं तर बरी होईन काय? हां? मी मला समजतच नाही मी काय करू? मला तर झोप नाही लागत. टेन्शन झोप नाही लागत. 3-3 रात्र मी झोपत नाही. मला मॅट झाल्यासारखं लागते. माझी बीपी लो होते. मला चक्कर येते. कच्च्या कसं लागते, माझं डोकं घुमते. मला कोणाचाच हे नाही आहे, इकडे सहारा नाही आहे. मी एवढ्या दूर लग्न केलं म्या. माझ्या नशिबात काय सुख, काहीच सुख नव्हतं. मी काय करू मला समजत नाही. मला अजिबात समजत